क्रिएट करते हैं उसको माफ नहीं करेंगे। तेजेंद्र भाई काय सांगाल? जीतूदीन अवार्ड को पार्सल करके पाकिस्तान उसको पार्सल करके पाकिस्तान भेज देना चाहिए। बाबा साहेब अम्बेडकर जी का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। और हम सब युवा जहां हमें जीतूदीन अवार्ड दिखे हम चप्पल लेके उसको मारेंगे रास्ते पर और हम उसको नहीं छोड़ेंगे। देशद्रोही जीतूदीन अवार्ड हाय हाय पाकिस्तान पार्सल कर देंगे ऐसे जीतूदीन अवार्ड को, देशद्रोही को। जितेंद्र आव्हाड वारंवार हमेशा ही जीतूदीन अवार्ड ने सनातन धर्म का अपमान किया है, प्रभु श्री राम का अपमान किया है। ये हिंदुस्तान भारत के वासी नहीं सहन करेंगे और जीतूदीन अवार्ड को हम चप्पल मार के पाकिस्तान भेजेंगे, जूते चप्पल मार के पाकिस्तान भेजेंगे। नहीं सहेगा हिंदुस्तान। आपण जर बघितलं असाल तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना इथे ताब्यात घेतलेलं आहे। जितेंद्र आव्हाड यांचे फोटो जे आहेत ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून फाडण्यात आलेले आहेत आणि जर बघितलं असेल तर तेजेंद्र तिवारा भाजप तिवाना यांना आता पोलिसांनी गद्दारों को जूते मारो सालों को, देश के इन गद्दारों को जूते मारो सालों को। बाबा साहेब अम्बेडकर जी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। बाबा साहेब अम्बेडकर जी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। जीतूदीन अवार्ड आतंकवादी हाय हाय देशद्रोही जीतूदीन अवार्ड हाय हाय बाबा साहेब अम्बेडकर जी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। जीतूदीन अवार्ड का ये अपमान जितूदीन आव्हाडनी जो बाबासाहेबांचा अपमान केलाय तो कदापि आम्ही सहन करणार नाहीये। जोपर्यंत या जितूदीन आव्हाडवरती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीये। त्याच्यावरती मारून पाकिस्तानमध्ये पाठवून देणार। त्याच्यावरती कडकची कडक कारवाई होणं गरजेचं आहे। जीतूदीन अवार्डला चप्पल मारून पाकिस्तानमध्ये पाठवून देणार आम्ही। जीतूदीन अवार्डला चप्पल मारून पाकिस्तानमध्ये पाठवून देणार। हॅलो आणि अधिक अपडेट घेऊयात। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेतलेला आहे, पुढची कारवाई काय? अगदीच अमोल, जर आपण बघितलं असेल तर भाजप पदाधिकाऱ्यांनी इथे मंत्रालय गेटच्या परिसरात इथे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या ठिकाणी आंदोलन केलं। जितेंद्र आव्हाड यांचा फोटो फाडण्याचा इथे प्रयत्नाला पायदळी तुडवण्यात आलं आणि आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आझाद मैदान पोलीस स्टेशनला इथे पोलीस आता घेऊन जातील। आपण जर बघितलं असेल तर भाजप युवा मोर्चाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं होतं। आज महाराष्ट्रभर भाजप आंदोलन करत आहे, मुंबईत अनेक ठिकाणी आंदोलन करत आहे, दादरमध्ये देखील आंदोलन होणार आहे, विलेपार्लेमध्ये देखील आंदोलन होणार आहे। मात्र त्याआधी याच ठिकाणी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील इथे तैनात करण्यात आलेला आहे आणि आता भाजपच्या युवा मोर्चाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेलेले आहेत। अमोल, नक्की सुशांत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर अगदी काही मिनिटांपूर्वी हे आंदोलन या ठिकाणी झालं, जोरदार आंदोलन भाजपच्या वतीनं करण्यात आलं आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।